खरं तर सासरी स्वतःचा सन्मान टिकवून ठेवणे ही एक कला आहे. कधी कधी संयम तर कधी स्पष्ट वक्तीपणा यांची सांगड घालावी लागते. सासरी होणारा वारंवार अपमान टाळण्यासाठी आणि स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी तुम्ही 21 नियमांचा विचार करू शकता. 1. स्वतःचा आदर करा. जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर इतरही तुमचे आदर करणार नाहीत. स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत कमी होऊ देऊ नका. 2. मर्यादित संवाद. प्रत्येक नात्यात एक लक्ष्मण रेषा असावी. कोणाला किती आणि कोणत्या विषयात बोलायची परवानगी द्यायची हे तुमचे तुम्ही ठरवा. 3. नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतील. जे शक्य नाही किंवा जे चुकीचे आहे तिथे स्पष्टपणे शांतपणे नाही सांगा. 4. आर्थिक स्वावलंबन. शक्य असल्यास आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहा. जेव्हा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. 5. घरातील राजकारणापासून दूर व्हा. कोणाबद्दलही चहाड्या करणे किंवा इकडे तिकडे गोष्टी सांगणे टाळा. तटस्थ राहिल्यामुळे अपमानाचे प्रसंग कमी येतात. 6. उत्तरादाखल मौन पाळा. कधी कधी प्रत्येक फालतू टीकेला उत्तर देणे गरजेचे नसते. कधी कधी शांत राहून फक्त समोरच्याकडे पाहणे हे शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरते. 7. स्पष्ट वक्तपणे अंगीकारा. जर कोणी अपमानास्पद शब्द वापरले तर त्याच वेळी शांतपणे सांगा की तुमची बोलण्याची ही पद्धत मला आवडलेली नाही. 8. पतीशी संवाद साधा. तुमच्या पतीला तुमच्या भावना विश्वासात घेऊन सांगा. त्यांना तक्रार म्हणून न सांगता परिस्थिती म्हणून समजावून सांगा. 9. कौटुंबिक वादात पडू नका. सासू सासरे किंवा नणंद जावा यांच्या आपापसातील वादात मध्यस्थी करायला जाऊ नका जोपर्यंत विचारले जात नाही. 10. कामाचे कौतुक स्वतःच करा. इतरांनी तुमच्या कामाचे कौतुक करावे ही अपेक्षा सोडा. तुम्ही जे करताय ते सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास बाळगा. 11. वैयक्तिक गोष्टी गुप्त ठेवा. तुमच्या माहेरच्या उणीवा किंवा तुमच्या वैयक्तिक कमतरता सासरी सांगू नका. अनेकदा याच गोष्टींचा वापर अपमान करण्यासाठी केला जातो. प्रतिक्रियेबद्दल कृतीवर भर द्या. कोणी अपमान केला की लगेच चिडण्यापेक्षा तिथून बाजूला होणे किंवा विषय बदलणे जास्त चांगले. 13. स्वतःचे छंद जोपासा. स्वतःचे एक वेगळे जग असू द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात किंवा छंदात व्यस्त असा तेव्हा इतरांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ उरणार नाही. भावनिकदृष्ट्या खंबीर बना. कोणाच्याही बोलण्याने लगेच रडणे किंवा दुःखी होणे टाळा. तुमची भावनिक कमजोरी समोरच्याला तुम्हाला अपमानित करण्याची संधी देते. 15. आदराच्या बदल्यात आदर. तुम्ही सर्वांशी आदराने वागा. पण जर समोरील आदर मिळत नसेल तर तिथे जास्त दुखण्याची गरज नाही. 16. तुलना करणे थांबवा. स्वतःची तुलना नंदीशी किंवा जावेशी करू नका. तुम्ही जशा आहात तशा श्रेष्ठ आहात. 17. माहेरचा आधार घ्या. जर पडल्यास माहेरची अनुभवी लोकांशी चर्चा करा. पण घरातील प्रत्येक छोटी छोटी गोष्ट माहेरी सांगू नका. 18. शरीर बोले सकारात्मक ठेवा. नेहमी दबून राहण्यापेक्षा ताठ मानेने आणि आत्मविश्वासाने वावरा. तुमची देहबोली सांगते की तुम्ही अपमान सहन करणार नाही. 19. अपेक्षा कमी ठेवा. सासरी सगळ्यांनी तुमच्यावर प्रेमच करावे ही अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा भंग झाला की जास्त त्रास होतो. 20. कायदेशीर आणि सामाजिक हक्कांची जाण ठेवा. जर अपमान घरगुती हिंसेच्या किंवा मानसिक छळाच्या पातळीवर जात असेल तर आपल्या हक्कांची माहिती असणे गरजेचे आहे. 21. स्वतःला वेळ द्या. दिवसभरातला थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ध्यान करा. यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाऊ शकाल. तेव्हा हळूहळू समोरच्या व्यक्तीलाही त्यांच्या मर्यादेची जाणीव होईल. तुम्ही सध्या अशा कोणत्याही विशिष्ट प्रसंगाचा सामना करत असाल तर त्याबद्दल सांगितलं तर आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकू. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.